नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुमचा दिवस आजचा खूप छान जाऊ देत, आनंदात जाऊ देत. स्वामी महाराज तुमची सर्व इच्छा पूर्ण करू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे. तर 20 मार्चला प्रकट दिन आहे. तर ज्यांनी सेवेला सुरुवात केलेली जर नसेल तर तुम्ही लगेच 28 फेब्रुवारीपासून सेवेला सुरुवात करू शकता महाराजांच्या. तर आपल्याला 21 दिवसीय ही सेवा करायची आहे महाराजांची. तर सेवा कोणकोणती असणार आहेत, ती कशी करायची, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला 28 फेब्रुवारीपासून सेवेला सुरुवात करायची आहे. अशात प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी आहेतच. कुणाचे लग्न जुळत नाही आहेत वेळेवरती, तर कुणाचं शिक्षण वेळेवरती पूर्ण होत नाही आहे, तर कुणाला नोकरीची गरज आहे, तर कुणाला आपल्या स्वतःचं हक्काचं घर नाही आहे. एवढी मेहनत करूनसुद्धा आपल्याला हक्काचं घर नाही आहे. असं प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रत्येकाचे स्वप्न आहेत, ते पूर्ण करायचे आहेत. आणि हे कसं शक्य होतील? एवढं आम्ही कष्ट करतो आहे, दिवस रात्र मेहनत करतो आहे, तरी आमचे स्वप्न पूर्ण होत नाही आहेत. काही गोष्टी अशाच राहतात. तर काय करायचं? तर यावर 100% उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ तुमच्या आयुष्याचा, खरं सांगते अगदी मनापासून, हा ग्रंथ तुमच्या आयुष्याचं सोनं करणार आहे. तर तुम्ही जर करत नसाल तर लगेच सुरुवात करा सेवेला. जर करणारे बरेचसे असे जण आहेत की सारामृत वाचतात, मग स्वामींची सेवा करतात, तर त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम काळ आहे हा. पण जे करत नाही आहेत, जे व्हिडिओ बघतात, त्यांनीसुद्धा हे सुरू करायला काहीच हरकत नाही. तर बघा काय करायचं आहे सांगते आहे. 28 फेब्रुवारीपासून तर 20 मार्चपर्यंत आपल्याला 21 दिवसीय महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर तुमच्याकडे मूर्ती महाराजांची किंवा फोटो तरी नक्कीच असेल. फोटो असेल तर त्याची स्वच्छ पुसून घेऊन पूजा करायची आहे. आणि मूर्ती असेल तर अर्थातच अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तींना. सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करणे म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नाही. त्यांच्यासाठी सांगते आहे की हातावर अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं घ्यायची आहेत आणि महाराजांना सांगायचं आहे की महाराज, मी यासाठी संकल्प करते आहे, तुमचे स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करते आहे. तर माझे हे 21 दिवसीय पारायण पूर्ण करून घ्या. अखंड, याच्यात कुठलाच खंड पडू देऊ नका. सेवा माझी पूर्ण करून घ्या. महाराजांना सांगून तुमच्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. आणि आता सेवा कशी करायची? तर सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तुम्ही रोज 3 वाचू शकतात. 3 जर वाचलात तर तुमचं 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं, म्हणजे 3 7 21. आणि जर तुम्ही 7 अध्याय वाचलात तर 3 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. आणि जर तुम्हाला खूप वेळ असेल, तुम्ही पहाटे उठून करू शकत असाल, ब्रह्ममुहूर्तावर वाचन करू शकत असाल, काही अडचण नसेल, तर तुम्ही 1 ते 21 अध्याय म्हणजे पूर्ण पुस्तक, तर पूर्ण एका बैठकीत 1 ते 21 अध्याय तुम्हाला करायचे आहेत. किंवा 3 किंवा 7 किंवा 1 ते 21. किंवा नाहीच जमलं तर तुम्ही एक अध्यायसुद्धा वाचू शकतात. कारण 21 दिवसामध्ये तुमचं एक पारायण तरी नक्कीच पूर्ण होईल. जरी जमलं नाही, वेळ नसेल, तर तुम्ही एक अध्याय वाचायला काहीच वेळ लागत नाही. नक्कीच करा, वेळात वेळ काढून करा. सकाळचे तुमची सगळी कामे झाल्यावर तुम्ही दुपारीसुद्धा वाचू शकता, दिवसभरातून. तरी ते वेळेचं कुठलंच बंधन नाही आहे. कोणत्याही वेळी तुम्ही सेवा करू शकतात. तुम्ही मांसाहार खात असाल तर तो पूर्ण वर्ज्य करा. हे 21 दिवसामध्ये आपल्याला मांसाहार नाही करायचा आहे. याचबरोबर तुम्ही 11 माळी जपसुद्धा करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरातून कधीही. 11 माळीचा जप किंवा स्वामी चरित्र सारामृत किंवा लिखित नामजप, स्वामी महाराजांची अशी एक पुस्तक मिळते. तर ही पुस्तक तुम्हाला केंद्रात मिळून जाईल किंवा अक्कलकोटला जर गेलात तर तुम्ही तिथेही मिळेल. नसेल तुमच्याकडं तर तुम्ही नवीन छोटीशी एक वही घेऊन त्यावरती सुद्धा लिहू शकता. हे नामजप आपल्याला लाल शाईने म्हणजे लाल कलरच्या पेनने लिहायचं आहे. आणि जेव्हा आपण लिहायला बसतो तेव्हा आपल्याला अगदी उठायचं नाही आहे, मध्ये आधी इकडे तिकडे अजिबात जायचं नाही. एकाच ठिकाणावर, एकाच जागेवर बसून आपल्याला ही नामजप पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचा जपसुद्धा करू शकता. 11 माळी तारक मंत्र करू शकता. यातली कुठलीही एक तरी सेवा नक्कीच करा. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. तर बघा, आयुष्य ना कधी कधी खूप कठोर परीक्षा घेत असते. पण जर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सोबत असेल ना, तर प्रत्येक परीक्षेमधून माणूस अगदी शहाणा, अधिक संयमी आणि अधिक शांत होऊन बाहेर पडतो. तर असंच काही स्वामी महाराजांचे आशीर्वाद सोबत घेऊन आजच्या या व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.